आता बुखारापासून त्या तळ्याच्या तिथून आपण पुढे चाललो आहे. अतिशय आता नवीन सगळीकडे शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला भरपूर, ज्यांना शॉपिंग करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी भरपूर काही घेण्यासाठी आहे. आणि आता आपण चाललो आहे, हे अजून एक मुख्य दरवाजा आहे तो तिथून पुढे. इथे पण काही मध्ये इथे पण शॉप आहे, सध्या शॉप्स सगळीकडे शॉप्स. बापरे. इमारती कशा प्रकारच्या आहेत ना, मी तुम्हाला दाखवते. आपण तिकडून जाऊया. हे जे ना अशा पद्धतीचं आहे. इथे काही काही ठेवलेलं आहे. आणि हे जे कॅनल आहे ते पुन्हा आपण त्या कॅनलच्या बरोबरीनेच चाललेलं आहे. ते आधी आपण जुन्या ह्याच्यामध्ये पाहिलं ना, रेगिस्तान असतं आणि तिथे अशा एवढ्या अशा प्रकारच्या इमारती असतात. तशा पद्धतीचं हे शहर आहे बुखारा. हे दाराच्या तिथे लटकवण्याचे किंवा भिंतीवर पण अशा वेगवेगळ्या पद्धतीचे. इकडे असे ते जास्त आवड आहे. भिंतीवर खूप वेगवेगळे कपड्याचे हे लावलेले असतात. तर ही जी मस्जिद आहे ना, ही खूप अतिशय जुनी आहे. पण जिथे जिथे पण सगळे टुरिस्ट स्पॉट आहे तिथे तिथे इतकं प्रचंड शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत. हे आता बघूया मदरसा आहे का मस्जिद आहे. हे जुन्या काळातलं आहे, मॉस्क मस्जिद आहे. हॉटेल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अतिशय पुरातन अशा ज्या बिल्डिंग्ज आहेत. म्हणजे जे हॉटेल्स वगैरे आहेत ना ते पण असेच बनवलेले. हे हॉटेल आहे ॲक्च्युली. एकदम असं वेगळं शहर आहे. जे समरकंद पण पाहिलं ना, तिथे पण सगळे रशियन खूप आर्किटेक्चरचं ते सिल्क रूटवरच होतं. पण हे जे आहे बुखारा ते महागडं शहर आहे. ह्या बाजूला एक, मागच्या बाजूला एक मिनार आहे. आता इकडून जायचं का तिकडून जायचं मलाही कळत नाही. बघूया. इथे थंडी असते, म्हणजे सगळ्याच उझबेकिस्तान, किर्गिस्तान हे रशियातून बाहेर निघालेले आहेत सगळे देश. म्हणजे आता एप्रिल आहे ना तरीसुद्धा थंडी आहे. आता मेमध्ये मात्र हे सगळं असं बांधकाम आहे बरं का, अगदी जुनं जुनं छोट्या छोट्या विटा आणि काही मातीच्या आहेत. कारण ते सगळी पिवळं पिवळी दिसते. हे समोर दिसत आहे ते अशा पद्धतीचे पण असे छोटे छोटे डोम सारखे केलेले आहेत. एक मोठा डोम केलेला आहे आणि
हे सगळं जे पुरातन आहे तसं तसं ठेवलेलं आहे आणि जे नवीन बांधलं ते पण तसंच बांधलेलं आहे. त्याच्यामुळे एकदम जुन्या शहरात फिरल्यासारखं वाटतं. पुन्हा एकदा मला मोह आवरत नाही. अशा मोठ्या मोठ्या वेगळ्या वेगळ्या इमारती आहेत आणि आता ह्या बाजूला चालले मी आणि ह्याच्यामध्ये जे आहे ना, हे जे समोर दिसतं त्याच्यामध्ये एक मिनार आहे, तर ते पाहायला चालले. हे ते मिनार आहे. या बाजूला मदरसा आहे. आतमध्ये 15,000 सोम म्हणजे साधारण 150 रुपये तिकीट आहे. समोर पण मदरसा आहे. प्रचंड मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. इथे आतमध्ये जाता येत नाही. आणि या बाजूला आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस. आणि समोर अतिशय जुन्या प्रकारच्या ह्या ज्या आहेत ह्या बिल्डिंग्स, स्ट्रक्चर म्हणूया ते. म्हणजे असं वाटतं की असं रेगिस्तानमधून चाललं आहे. उंटावर सगळं माणसं बसून किंवा त्याच्यावर सामान लादून. सिल्क रूट आहे ना, तर एकदम छान वाटतं, मजेशीर. फक्त बुखारा हे शहर आहे ना, हे महागडं आहे. म्हणजे समरकंदपेक्षा ह्याच्यापेक्षा खूप तसं स्वस्त आहे. पण समरकंदला तुम्हाला अशा खूप कमी बिल्डिंग्स बघायला मिळतील. हे जे मदरसेज आहेत तसे खूप भरपूर आहेत. तिथे पण रेगिस्तान आहे आणि तिथे पण वेगवेगळे मदरसे आहेत. मोठे मोठे असतात ते. आणि ह्या लोकांनी अगदी महागडे आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही जायचं असेल ना तर टॅक्सी करून जावं लागतं. खूप असं कोऑपरेशन नाही मिळत आणि टॅक्सीवाले पण महाग असतात आणि कधी कधी ते लुबाडतात पण. असं पण असतं. म्हणजे 14,000 तर तिथे म्हणतील नाही 22,000 आहेत. 10,000 सोम. इथली सोम करन्सीचं नाव सोम आहे, तर ते 10,000 आहेत. तर त्याचं ते भारतीय रुपयाचे 77 रुपये बरोबर 10,000 सोम असं आहे. पण असं असलं ना तरीसुद्धा आपल्यापेक्षा खाणं अतिशय महाग आहे. खूप महाग आहे, म्हणजे प्रचंड महाग आहे. आणि फिरणं तर थोडंसं अवघडच आहे. थोडं मोठ्या मोठ्या शहरात तरी बसेस असतात. इथे तर बसेस आहेत पण त्या अतिशय. आणि सगळे जे रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन्स असतात ते इतके लांब आहेत की तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एक तर बस मिळत नाही, नाहीतर मग टॅक्सी करून जावं लागतं. टॅक्सीचे सगळे प्रॉब्लेम्स असतात. अशा अनेक गोष्टींना तोंड देत मी माझा मला ताजिकिस्तानचा व्हिसा मिळाला. मला त्याचा खूप अतिशय आनंद होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघूया ताजिकिस्तानला केव्हा जायचं. आत्ताच आला आज.